So today we are going to start with the new topic, that is coordination compounds. Coordination compound start करण्याआधी आपण टाइप ऑफ कंपाउंड्स बघूया. टाइप्स ऑफ कंपाउंड कोणते कोणते असतात? एक असते आयोनिक कंपाउंड, एक असतात कोव्हॅलेंट कंपाउंड, अजून एक असतो कोऑर्डिनेशन कंपाउंड. आयोनिक कंपाउंड्स मध्ये कोणता बॉन्ड असतो? तर आयोनिक बॉन्ड. कसा फॉर्म होतो आयोनिक बॉन्ड? तर टोटल लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे एक कॅटायन फॉर्म करते आणि एक काय फॉर्म करते? एनायन. म्हणजे अपोजिटली चार्ज स्पीसीज असतात त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होते. काय डेव्हलप होते? आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो डेव्हलप होतोय त्याला आपण कसला बॉन्डिंग म्हणतो? तर आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होते. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे तू एक इलेक्ट्रॉन दे आणि मी एक इलेक्ट्रॉन देणार. फॉर एक्झाम्पल जर मी क्लोरीन घेतला तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असतो आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाहेरच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. सो 1 2 3 4 5 6 आणि इथं काय असतंय तर 7. परत इथं क्लोरीन आहे, हा 1 2 3 4 5 6 आणि इथं काय आहे तर 7. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हा कोव्हॅलेंट बॉन्डिंग झालं. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे तू एक इलेक्ट्रॉन दे मी एक इलेक्ट्रॉन देतो, ह्या लॉजिकनं जो बॉन्डिंग होतो तो कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतो. कसला बॉन्डिंग असतो? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. पण अजून एक प्रकार ऑफ शेअरिंग असते ज्यामध्ये अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते. कसलं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते? हा, अजून एक प्रकार ऑफ बॉन्डिंग जो आहे ज्यामध्ये अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ काय होते तर इलेक्ट्रॉन. आणि हे जे अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे जो फॉर्म झालेला बॉन्ड आहे त्याला आपण कसला बॉन्ड म्हणतो? तर कोऑर्डिनेट बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो आपण ह्याला? हा, कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा ह्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डेटिव्ह बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा ह्यालाच आपण काय म्हणू शकतो? कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डेटिव्ह बॉन्ड. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? ठीक आहे. आता नॉर्मली आपण एकदम बेसिक जर बघितलं, कुठं बघितलं असेल कोऑर्डिनेट बॉन्डिंग, तर आपण ह्याच्यामध्ये नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये किंवा केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण असं ऐकलं की बोरॉन जो आहे त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, बोरॉनचं सेक्टेट कंप्लीट आहे. बोरॉनचं काय कंप्लीट असतो? सेक्टेट कंप्लीट असतो. आणि अमोनिया जो असतो नायट्रोजन, त्या नायट्रोजन मध्ये अमोनियाकडे एक लोन पेअर असतं. काय असतं? लोन पेअर. तर बोरॉनचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये येते लेविस थिअरी मध्ये. तर आपण असं बघतो की नायट्रोजन जो आहे त्या स्वतःच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो तर बॉन्ड पेअर मध्ये. स्वतःच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. इन सच अ वे की जे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडेच राहणार आहे आणि एक इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार आहे? बोरॉन कडे. इट्स अनम्युच्युअल शेअरिंग. जो काय शेअरिंग आहे तो फक्त नायट्रोजन करतोय, त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन तो शेअर करतोय, त्याची दोन्ही इलेक्ट्रॉन ते शेअर. आपल्याला हा बॉन्ड फॉर्म करताना आपण कसं दाखवतो? हा नायट्रोजन आहे, हा 3 हायड्रोजन आहे, ह्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये जेव्हा कन्वर्ट होतो तेव्हा कोऑर्डिनेट बॉन्ड, डेटिव्ह बॉन्ड एरोनं दाखवतात. कसं दाखवतात? एरोनं. मग एरोचा जो हेड असतो जो तो लोन पेअर इलेक्ट्रॉन काय करतोय? एक्सेप्ट. सो इट इज अ अनम्युच्युअल शेअरिंग, बट दिस अनम्युच्युअल शेअरिंग इज इन बिटवीन दिस टू. असं नाही की हे दोन्ही इलेक्ट्रॉन BF3 कडे जाणार आहेत, नाही. एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जाणार आहे, एक इलेक्ट्रॉन BF3 कडे जाणार आहे, पण तो BF3 कडे जाणारा इलेक्ट्रॉन पण नायट्रोजनचा होता. म्हणजे स्वतः बी न कोणताही इलेक्ट्रॉन दिलेला नाहीये. सो ह्याला आपण कसला बॉन्ड म्हणतो तर कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा काय म्हणतो तर डेटिव्ह बॉन्ड. बरं, मग आज आपल्याला का गरज पडली कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिस्कस करायची? तर फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे फूड प्रिपरेशनची, म्हणजे क्लोरोफिल जो पिगमेंट आहे त्या क्लोरोफिल मध्ये जो पिगमेंट आहे Mg कॉम्प्लेक्स आहे. कसला आहे? हा, म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्डिंग आहे. कसलं बॉन्डिंग आहे? येस. आणि दुसरा म्हणजे हेमोग्लोबिन. आपल्या ब्लड बॉडीमध्ये
ब्लड मध्ये हेमोग्लोबिन आहे. जर हेमोग्लोबिन नसला असतं तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन होल बॉडीला इम्पॉसिबल असलं असतं. आज 2-3 वर्ष लागले असते ऑक्सिजन इथून तिथं पोहोचायला, म्हणजे ह्युमन बिंगचं एक्झिस्टन्स झिरोवर आलं असतं हेमोग्लोबिन नसलं असतं तर. पण हा हेमोग्लोबिन जो आहे इट इज अगेन अ कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स, ऑक्झी हेमोग्लोबिन. काय आहे? ऑक्झी हेमोग्लोबिन. मग जसं आता रिसर्च चालू झालंय तर सिस्प्लॅटिन म्हणून एक आहे, सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिन इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. सिस्प्लॅटिनला आपण कशामध्ये यूज करतो? कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. सो इथं काय येणार आहे तर प्लॅटिनम, इथं अमोनिया किती आहे तर 2 टाइम्स, आणि क्लोरीन पण किती आहे तर 2 टाइम्स. म्हणजे ऍक्च्युली प्लॅटिनम हा मेटल आहे, हे अमोनियाकडे लोन पेअर असते आणि क्लोरीनकडे लोन पेअर असतात. हे लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतात तर बॉन्ड पेअर मध्ये. इट इज अ वे टू राईट अ कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट वी राईट अ कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. आपण हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करायचं. पण मी तुम्हाला सांगते की हे का इम्पॉर्टंट आहे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स, कारण क्लोरोफिल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हेमोग्लोबिन बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सबस्टन्सेस कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहेत. ऍज वेल एज मेडिसिन्स जे आपण ट्रीटमेंटसाठी वगैरे युज करतो त्यामध्ये पण काय तर कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस आहेत, कोऑर्डिनेटेड कंपाऊंड्स आहेत, म्हणजे ज्यामध्ये डेटिव्ह बॉन्ड फॉर्म झालाय. काय फॉर्म झालाय? हा. आज इथं आपण ह्या टॉपिकला डिस्कस करताना डी ब्लॉकचे एलिमेंट्स, कोणते एलिमेंट? डी ब्लॉकचे एलिमेंट कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स कसे फॉर्म करतात, काय फॉर्म करतात आणि त्याचा लॉजिक काय हे डिस्कस करणार आहे, आणि त्याचे ऍप्लिकेशन डिस्कस करणार आहे. आणि काय डिस्कस करणार आहे? त्याचे ऍप्लिकेशन. समजते? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सचं कोणाचं डिस्कस करतोय आपण इथं? फक्त आणि फक्त कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. समजते? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, मी काय सांगते हे बघा. एखादा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स दाखवताना असं दाखवतात, हे बघा, हा CO NH3 6 आहे आणि 3+, यावरती चार्ज 3+ आहे, म्हणजे हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आयन आहे. काय आहे? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आयन. जेव्हा चार्ज आहे त्यावरती आयन आहे. आणि फक्त असं असतं तर Cu NH3 4 Cl2 हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे, पूर्ण मॉलिक्युल आहे, न्यूट्रल मॉलिक्युल आहे, ज्यावरती चार्ज वगैरे नाही, कारण क्लोरीन पण त्याच्या बरोबर आहे. संबंध कशाचे आहे? संबंध आहे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जे आहे. एखादा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सला आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत लिहित असतो. कसं लिहित असतो? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत. त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक मेटल आयन किंवा न्यूट्रल मेटल ऍटम, एक न्यूट्रल मेटल ऍटम किंवा मेटल आयन जो पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे, आणि मोस्टली तो डी ब्लॉक मधलाच असतो. मोस्टली तो कोणता असतो? डी ब्लॉक मधला असतो. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आहे, कोबाल्ट मेटल आयन आहे. हा मेटल आयन आहे, ह्यावरती पॉझिटिव्ह चार्ज +3 आहे, म्हणजे त्यानं 3 इलेक्ट्रॉन काय केलंय? किती इलेक्ट्रॉन लूज केले? 3 इलेक्ट्रॉन काय केले तर लूज केले. CO3+ आहे, नंतर नाही त्याचा चार्ज. आता अमोनिया, किती अमोनिया आहेत? 6 अमोनिया आहेत. किती अमोनिया आहेत? तर 6 अमोनिया आहेत. ह्याच्याकडे लोन पेअर होतं ना, सगळ्या अमोनियाकडे काय होतं? सगळ्या अमोनियाच्या नायट्रोजनकडे काय होतं तर लोन पेअर. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स मध्ये हा मेटल आयन लोन पेअर काय करतो? एक्सेप्ट. आणि जो लोन पेअर देतो, म्हणजे लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. त्याला म्हणतो लिगँड्स. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण काय? लिगँड्स. म्हणजे हा अमोनिया जो आहे, ह्या अमोनियामध्ये ह्याचा जो लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि ह्याला रिप्रेझेंट करतो आपण कशामध्ये? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, ज्यावरती चार्ज काय असते तर +3. This is how a coordinated complex is represented. This is how what is represented? This is how what is represented? Coordinated complex is represented. सेंट्रलला मेटल आयन आहे, त्यावरती चार्ज काय आहे तर +3, आणि त्याच्या अराउंड काय आहेत तर लिगँड्स.
जो लोन पेअर डोनर असतो ना, कोण असतो? लोन पेअर काय असतो? डोनर. लोन पेअर डोनरला आपण काय म्हणतो तर लिगँड्स म्हणतो. लोन पेअर डोनर्सला आपण काय म्हणतो? लिगँड्स. आणि हे जे लिगँड्स असतात, हे लिगँड्स तुमचे एकतर न्यूट्रल स्पीशीज असतात, म्हणजे त्यावरती कोणताही चार्ज नाही, एक असू शकते. लिगँड्स तुमचे कसे असतात तर दे आर न्यूट्रल स्पीशीज. either they are neutral species containing lone pair of electron. त्यांच्याकडे काय असतं? लोन पेअर ऑफ काय असतं? इलेक्ट्रॉन. न्यूट्रल स्पीशीज ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आणि दुसरे कोण असतात? एकतर लिगँड्स न्यूट्रल स्पीशीज असतात किंवा नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज असतात. किंवा कसले स्पीशीज असतात? नेगेटिव्हली चार्ज काय असतात तर स्पीशीज असतात. मग न्यूट्रल स्पीशीज मध्ये काय काय येणार आहे? न्यूट्रल स्पीशीज मध्ये कोण कोण येणार आहेत बघा. अमोनिया NH3 ह्यावरती काय आहे तर लोन पेअर. त्यानंतर ना वॉटर H2O ह्यावरती काय आहे तर ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे. ठीक आहे. नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज Cl मायनस, OH मायनस, CN मायनस हे सगळे नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज आहेत. कसले स्पीशीज आहेत? कसले स्पीशीज आहेत? नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज. समझ में आ रहा है ना? एक लक्षात घ्या की आपण लेविस ऍसिड बेस थिअरी जेव्हा बघतो ना, हा लेविस ऍसिड बेस थिअरी, त्यावेळी आपण असं बघतो की जो लोन पेअर एक्सेप्टर आहे तो लेविस ऍसिड असतो आणि जो लोन पेअर डोनर आहे तो लेविस काय असतो तर बेस असतो. सो त्याप्रमाणे हा अमोनिया किंवा लिगँड जो लोन पेअर काय करणार आहे? देणार आहे, तो काय आहे तर लेविस बेस. काय आहे तो? काय आहे तो? लेविस बेस. आणि जो लोन पेअर काय करणार आहे? एक्सेप्ट, तो कोण आहे तर लेविस ऍसिड. जो लोन पेअर देतोय तो कोण आहे तर लेविस बेस. आणि जो लोन पेअर एक्सेप्ट करतोय तो कोण आहे तर लेविस काय आहे तर ऍसिड. येते लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता नॉर्मली टाइप्स ऑफ लिगँड बघूया आपण. टाइप्स ऑफ लिगँड आपण लिगँड्सला मेनली 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो. एक असतात युनिडेंटेड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? युनिडेंटेड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? मोनोडेंटेड लिगँड. दुसरे असतात पॉलीडेंटेड लिगँड. कसा लिगँड असतो? पॉलीडेंटेड काय असतो तर लिगँड असतो. आणि तिसरा आहे एक ॲम्बिडेंटेड लिगँड. ॲम्बिडेंटेड लिगँड जो आहे ह्या दोघांमधलाच पार्ट आहे, वरच्यातलाच पार्ट. युनिडेंटेड लिगँड नावावरनं समजत असेल की जो एकच लोन पेअर डोनेट करतो. एकच लोन पेअर काय करू शकतो? डोनेट करू शकतो. ह्याला आपण काय म्हणतो तर युनिडेंटेड लिगँड्स. मग आता कोण आहे तर तुमचा अमोनिया. अमोनियावरती नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, एकच देणार. त्यानंतर ना नेक्स्ट काय आहे तर वॉटर H2O. त्यानंतर ना हॅलोजन्स. सगळे हॅलोजन्स कसले आहेत तर युनिडेंटेड आहेत, एकच लोन पेअर देणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे OH मायनस, CN मायनस, SCN मायनस, NO2 मायनस. हे युनिडेंटेड लिगँड किंवा मोनोडेंटेड लिगँड आहे. पॉलीडेंटेड म्हणजे नावावरनं समजतंय का? पॉलीडेंटेड म्हणजे जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोन पेअर, सिंगल मॉलिक्यूल 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोन पेअर काय करू शकतो तर देऊ शकतो. सिंगल मॉलिक्यूल पण
कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन पेअर देण्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. पॉलिडेंटेड ligands having ability to donate two or more lone pairs of electrons. आता ह्यामध्ये हे पॉलिडेंटेड मध्ये परत प्रकार येतात. कोणते प्रकार आहेत पॉलिडेंटेड मध्ये? डायडेंटेड किंवा त्याला बायडेंटेड म्हणतो आपण. बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड. कसले डेंटेड? आता ह्यातले आपण दोनच बघणार आहे मोस्टली. ह्याचे एक्झाम्पल्स नंतर बघायचे. जे आपण वापरणार आहे ते बायडेंटेड आणि हेक्साडेंटेड मधला एक एक्झाम्पल. बायडेंटेड लिगॅंड म्हणजे किती लोन पेअर देणार आहे? 2 लोन पेअर शेअर करू शकतो. किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो? 2. ट्रायडेंटेड 3 लोन पेअर. सिंगल मॉलिक्यूल 3 लोन पेअर डोनेट करू शकतो. टेट्राडेंटेड 4 लोन पेअर डोनेट करू शकतो. पेंटाडेंटेड 5 लोन पेअर डोनेट करू शकतो. आणि हेक्साडेंटेड किती लोन पेअर डोनेट करू शकतो? 6 लोन पेअर्स. किती लोन पेअर डोनेट करू शकतो? 6 लोन पेअर्स. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला बायडेंटेडचे एक्झाम्पल दाखवते. बायडेंटेडच्या एक्झाम्पल मध्ये ते पहिला इथिलीन डायमाइन. हा CH2, इथं NH2 आहे. परत हा CH2, इथं NH2 आहे. ह्याच्यावरती लोन पेअर आहे, ह्याच्यावरती लोन पेअर आहे. ह्याचं नाव आहे इथिलीन डायमाइन. काय नाव आहे ह्याचं? ह्या इथिलीन डायमाइन मध्ये काय आहे? 2 अमाइन्स ग्रुप आहेत. ते दोन्ही अमाइन स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करू शकतात? तर बॉन्ड पेअर. सिंगल मॉलिक्यूल किती लोन पेअर देऊ शकतो? 2. म्हणून त्याला कसला लिगॅंड म्हणतो आपण? बायडेंटेड लिगॅंड. कसला लिगॅंड म्हणतो? हा. परत इथं COO इथं काय येणार आहे? तर मायनस. परत इथं COO इथं काय येणार आहे? तर -1 2 3 4 5 6. परत 1 2 3 4 5 6. ऑक्झॅलेट आयन आहे हा. ऍक्च्युली दाखवताना असंही दाखवतात C2O4 2-. ह्याचा परत एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर बॉन्ड पेअर. ह्याचा लोन पेअर परत कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर बॉन्ड. हा कसला लिगॅंड झाला? तर बायडेंटेड लिगॅंड. कसला आहे हा लिगॅंड? कसला आहे? सिंगल मॉलिक्यूल किती लोन पेअर देऊ शकतो? 2. सिंगल मॉलिक्यूल किती लोन पेअर देऊ शकतो? सिंगल मॉलिक्यूल किती लोन पेअर देऊ शकतो? 2. सिंगल मॉलिक्यूल किती लोन पेअर देऊ शकतो? 2. सो इट इज द बायडेंटेड लिगॅंड. हेक्साडेंटेड लिगॅंड मध्ये EDTA म्हणून येते. EDTA. ह्याचं फुल फॉर्म आहे इथिलीन डायअमाइन. दुसरं काय आहे? तर टेट्रा. काय टेट्रा? टेट्रा ऍसिटेट. इथिलीन डायअमाइन काय आहे? इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट. आता इथिलीन डायअमाइन म्हणजे काय असणार आहे? 2 कार्बन असणार आहेत. त्याला इथे काय असणार आहे? तर NH2 आणि इथे काय असणार आहे? तर NH2. ह्याच्याकडे लोन पेअर आहे, ह्याच्याकडे काय आहे? तर लोन पेअर आहे. हा टेट्रा ऍसिटेट म्हटलंय. टेट्रा ऍसिटेट म्हटलंय म्हणजे CH2COO-. परत ह्याचा CH2COO-. परत त्याचा CH2COO-. परत CH2COO-. सो हा एक लोन पेअर देऊ शकतो, हा एक लोन पेअर. हा एक, हा एक, हा एक, हा एक. किती झाले? 6. किती झाले? 6 लोन पेअर काय करू शकतात? देऊ शकतात. इथिलीन डायअमाइन
टेट्रा ऍसिटेट, EDTA, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट. ऍसिटेटचे 4 आणि डायमाइनचे 2. समजतंय EDTA मीनिंग? ठीक आहे, फाईन. येस. तो आता बघा, आपण जे डी ब्लॉक बघतो त्या डी ब्लॉक मध्ये आपल्याला असं आहे, जे त्यांनी सांगितलेलं आहे की मेटल्स जे आहेत ते व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्सेस फॉर्म करू शकतात आणि मग त्याचं डी सबशेल आहे ते स्प्लिटिंग होते, हा ना. ते स्प्लिटिंग जे होते त्याचं रिझन लिगॅन्ड्स होते, आठवते का बघा? मी तुम्हाला म्हटलेलं जे स्प्लिटिंग होते ते कशामुळे होत असते, तर लिगॅन्ड आणि मेटल आयनच्या इंटरॅक्शनमुळे होत असते. ठीक. सो in the previous unit we have learned that transition metals forms large number of complex compounds in which the metal atoms are bounded to number of anions किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स. आता हे जे नंबर ऑफ anions किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे जे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत किंवा हे जे एनायन्स आहेत याला आपण काय म्हणतो, लिगॅन्ड्स. काय म्हणतो? सो इन द मॉडर्न टर्मिनॉलॉजी such a compound are called as coordination compound. The chemistry of coordination compound is an important and challenging area of modern inorganic chemistry. New concepts of chemical bonding, and molecular structures have provided insight in the functioning of these compounds as a vital component of biological system. का? तर क्लोरोफिल Mg कॉम्प्लेक्स, हेमोग्लोबिन आयनचं ऑक्झी हेमोग्लोबिन आयन कॉम्प्लेक्स असतो तो. Vitamin B12 are the coordination compounds of magnesium, iron and cobalt. Variety of metallurgical processes, industrial catalyst and analytical reagents. Analytical reagent which are used to discover the elements or to separate the elements from the mixture. Involves the use of what? Coordination compounds. Coordination compound also find many applications in electroplating, textile dyeing and medicinal chemistry. आता वर्नर्सची एक थिअरी आहे इथं. कशाची थिअरी आहे? वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ऍक्च्युली काय आहे हे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगतो. हा तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, कशामध्ये? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्ही एखादा कंपाऊंड काय करताय तर दाखवताय. सो हा CONH3 6Cl3 हा जो कंपाऊंड आहे, हा CONH3 6Cl3 जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे मेटल आणि त्याचा लिगॅन्ड आहे. तो लिगॅन्ड जो आहे त्याला सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणतो. कसली व्हॅलेन्सी म्हणतो? सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि Cl3 आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी व्हॅलेन्सी. दिस इज अकॉर्डिंग टू वर्नर्स थिअरी. दिस इज अकॉर्डिंग टू विच थिअरी? वर्नर्स थिअरी. आता +3 ऐवजी मी इथं काय लिहिते बघा, हा जो +3 आहे ह्या +3 ऐवजी मी काय लिहिते तर Cl काय लिहिते तर 3. जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे तो कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे आणि एखाद्या कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सला 2 टाइप ऑफ व्हॅलेन्सीज असतात. मग 2 टाइप ऑफ व्हॅलेन्सीज कोणते व्हॅलेन्सीज असतात तर एक व्हॅलेन्सी असते प्रायमरी व्हॅलेन्सी. ठीक आहे. आणि प्रायमरी व्हॅलेन्सी ही काय असते तर फिक्स्ड असते. फिक्स्ड असते आणि आयोनायझेबल असते. काय असते? प्रायमरी व्हॅलेन्सी फिक्स्ड आणि काय असते तर आयोनायझेबल. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जी असते ती सेकंडरी व्हॅलेन्सी असते. कसली व्हॅलेन्सी असते? सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि ही सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते? नॉन आयोनायझेबल. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म झालाय त्यामुळे ही नॉन आयोनायझेबल असते. सॉरी मी उलट सांगितलं. ही फिक्स्ड नसते बाळांनो, ही फिक्स्ड असते. सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते?
फिक्स्ड. प्रायमरी व्हॅलेन्सी तुमची फिक्स नसते, नॉट फिक्स, ती चेंज होऊ शकते. ती काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. हे बेसिक होतं कोणाचं? अल्फ्रेड वर्नर्स थेअरीचं. कोणाच्या थेअरीचं? अल्फ्रेड वर्नर्स. एक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्ही कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स दाखवताय ज्यामध्ये कोऑर्डिनेशन बॉन्ड्स फॉर्म होणार आहे. हा, जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतली जी व्हॅलेन्सी आहे ती सेकंडरी व्हॅलेन्सी आहे, ती नॉन आयोनायझेबल आहे. म्हणजे तुम्ही जर त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, आता हा कोण आहे? सीओ कन्सिडर करा, हा CONH3 Cl3 आहे. ह्याला वॉटरमध्ये काय केला? डिझॉल्व्ह केला, तर तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? तर CONH3 3 प्लस 3Cl काय येणार आहे? तर मायनस. सो तुमची सेकंडरी व्हॅलेन्सी कधीही आयोनाइज होत नाही. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे ती प्रायमरी व्हॅलेन्सी, कारण सेकंडरी व्हॅलेन्सी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असते, ती काय आयनिक फॉर्म मध्ये असते, त्यामुळे ते इझिली कॅटायनाने काय फॉर्म करू शकते? एनायन. पण ही जी प्रायमरी व्हॅलेन्सी जी असते ती स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असते आणि ती इझिली आयोनाइज होऊ शकते कॅटायन आणि एनायन. सेकंडरी व्हॅलेन्सी असते त्यामध्ये ऍक्च्युअली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं असते आणि कोऑर्डिनेट बॉम्ब फॉर्म झालेला असते, त्यामुळे ती फिक्स्ड आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी इज फिक्स्ड, प्रायमरी व्हॅलेन्सी इज नॉट फिक्स्ड. Secondary valency is ionizable, primary valency is not ionizable. Secondary valency is not ionizable and primary valency is ionizable. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? yes or no? आणि थोडे जिओमेट्रीच्या रिलेटेड आहेत अल्फ्रेडची थिअरी, ते पण बघूया पॉइंट टू पॉइंट, लाईन टू लाईन. So Alfred Werner, a Swiss chemist, was the first to formulate his idea about the structure of what? Coordination compounds. He prepared and characterized a large number of coordination compounds. Large number of what? Coordination compounds, and studied their physical and chemical properties. आता त्यावरनं Werner proposed the concept of primary valency and which valency? Primary valency and secondary valency for a metal ion. एखादा बायनरी कंपाऊंड असेल सच एज COCl3, CrCl3, हा प्रायमरी व्हॅलेन्सी आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर येणार, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर येणार, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर येणार, हॅव प्रायमरी व्हॅलेन्सीज 3, 2, 2 रिस्पेक्टिव्हली. In series of compound cobalt chloride with ammonia, it was found that some of the chloride ions could be precipitated as AgCl on adding excess of silver nitrate solution in cold, but some remains in the solution. हे ऍक्च्युअली असं पण असेल की तो तुमचा कोबाल्ट क्लोराइड आहे, CONH3 थ्राइस आहे आणि Cl3, आणि बाहेर ब्रॅकेट मध्ये काहीच नाहीये, कन्सिडर करा. सॉरी, असं नको, चार्ज 0 होणार आहे. हा NH3Cl कन्सिडर करा आणि इथं काय आहे तर Cl2 कन्सिडर करा. जेव्हा मी ह्याला सिल्वर नायट्रेट बरोबर ट्रीट केलं, कोणाबरोबर ट्रीट केलं? हा, तर सिल्वर नायट्रेट बरोबर ट्रीट केल्यानंतर ना AgNO3 बरोबर ट्रीट केल्यानंतर ना मला काय झालं की CONH3 थ्राइस, इथं Cl थ्राइस नाही येणार, इथं हे 3 आणि हे 4, हे 5 येणार, 5 NH3 5 येणार, कारण सेकंडरी व्हॅलेन्सी फिक्स्ड असते, त्यामुळे हे किती येणार आहे? 5 आणि क्लोरीन 1 6. परत हे किती येणार आहे? 5 क्लोरीन 1 6. हा प्लस मला मिळताना 2 AgCl मिळाला. किती AgCl प्रेसिपिटेट झाले? 2. 2च AgCl प्रेसिपिटेट होण्याचं रिझन काय होता? कारण स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती क्लोरीन होते? 2. म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी मध्ये किती क्लोरीन होते? समझ में आ रहा है? येस और नो? तर त्यांनी काय सांगितलं, हे बघा, इन अ सिरीज ऑफ कंपाउंड ऑफ कोबाल्ट क्लोराइड विथ अमोनिया इट वॉज फाउंड दॅट सम ऑफ द क्लोराइड आयन्स कुड बी प्रेसिपिटेड एज AgCl ऑन ऍडिंग एक्सेस ऑफ सिल्वर नाइट्रेट. पण जेवढे काय क्लोरीन आहेत, म्हणजे माझ्याकडे इथं 3 क्लोरीन होते, सगळे क्लोरीन प्रेसिपिटेट नाही झाले, 2च क्लोरीन प्रेसिपिटेट झाले. का? तर 2 क्लोरीन स्क्वेअर ब्रॅकेटच्या, म्हणजे ती प्रायमरी व्हॅलेन्सी होती, म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली काही लोन पेअर वगैरे शेअर केलेला नव्हता, पण जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे हा वाला क्लोरीन, ह्यानं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट केलाय तर बॉन्ड पेअर, आणि कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स बनवलाय. काय बनवलाय?
काय बनवलाय? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. सो हे बघा, हे व्हरायटी 1 mole of COCl3.6 NH3 yellow gives 3 moles of AgCl. का 3 moles of AgCl दिला असेल? कारण त्याचं स्ट्रक्चर असं असेल, CONH3 आणि Cl3. समजतंय का? येस और नो? आता हा वाला बघा, CONH3 काय येणार आहे तर 5, इथं Cl असेल आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती Cl असतील तर 2. त्यामुळे तुम्हाला किती AgCl मिळाला? 2. परत हा वाला बघा, CONH3 काय आहे तर 4, Cl2 आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एकच क्लोरीन आहे. हे मी ऍक्च्युअल तुम्हाला स्ट्रक्चर दाखवला कंपाऊंडचा कसा असतो. आतले लिगँड बघा, इथं किती लिगँड होते? 6. इथं अमोनिया 5 + 1 किती झालं? 6. इथं अमोनिया प्लस क्लोरीन 4 + 2 किती झाले? 6. काय पण असू दे, तुमची सेकंडरी व्हॅलेन्सी कोऑर्डिनेटेड बॉन्ड्स फिक्स्ड असतात. काय असतात? काय असतात? काय असतात? फिक्स्ड. समज में आ रहा है? येस और नो? सो इथं बघा, हे 2 मोल दिलं आणि हे पण 1 मोल दिलं, हे पण काय दिलं तर 1 मोल. रिझन की त्याची जी प्रायमरी व्हॅलेन्सी होती ती चेंज होत होती. काय व्हॅलेन्सी चेंज होत होती? प्रायमरी. So this observation together with the results of conductivity measurement in the solution explained 6 groups in all, either chloride or ammonia molecule or both remain bonded to the cobalt during the chemical reaction. जे 6 molecules आहेत ते सेकंडरी व्हॅलेन्सी आहेत. कसली व्हॅलेन्सी आहे? जे प्रेसिपिटेट झाले, the compound that are formulated as shown in the table 5.1, whereas the atoms within the square brackets forms a single entity which does not dissociated under the reaction condition. So Werner proposed the concept of secondary valency. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे कोणती व्हॅलेन्सी? जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे, जी नॉन आयोनायझेबल आहे आणि फिक्स्ड आहे. काय आहे? मग ती 6 का असते हे आपण शिकायचंय. 6 का असते हे आपण शिकायचंय. हे बघा, CONH3 6 3 + 3Cl- आहे. COClNH3 2 + COClNH3 5 2 + 2Cl-, COCl2NH3 4 + 1Cl-, COCl2NH3 4 + 1Cl काय आहे तर मायनस. सो इथे समजतंय? येस और नो? So note that the last two compounds in the table have identical empirical formula but distinct in their properties. Such compounds are termed as isomers. त्यांचा वेगवेगळे आयसोमर्स फॉर्म करत असणार आहेत. आपण व्हरायटी ऑफ कोऑर्डिनेशन आयसोमर्स बघणार आहे ह्यामध्ये. ठीक आहे, फाईन. Werner's 1898 Werner's in 1898 propounded his theory of coordination with the main postulate. काय? इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड मेटल किती टाइप ऑफ व्हॅलेन्सी दाखवतो? 2, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी व्हॅलेन्सी आर नॉर्मली आयोनायझेबल आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या कुठे असतात? साहेब बाहेर. CONH3 5, इथं Cl आणि इथं काय येणार आहे तर Cl2. ही जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे ही आयोनाइज, म्हणजे ह्याला तुम्ही वॉटर मध्ये जर डिझॉल्व्ह केला तर देताना काय देणार आहे? CONH3 काय देणार आहे तर 5 Cl प्लस 2Cl काय येणार आहे तर मायनस. ठीक. नेक्स्ट बघा, द सेकंडरी व्हॅलेन्सीज आर नॉन आयोनायझेबल अँड दिस आर सॅटिस्फाईड बाय द न्यूट्रल मॉलिक्युल्स, म्हणजे लिगँड्स, negatively charged ions. The secondary valence is equal to the coordination number and it is fixed for a metal. एखाद्या मेटलला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतं? फिक्स. का सांगा? कारण तो मेटल नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतो. काय अचीव करतो? नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. आपण EAN ची टर्म बघणार आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ऍक्च्युअली CBSE ला कॅन्सल केले, पण EAN माहित असायला पाहिजे म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 6 येते हे पण माहित असायला पाहिजे ना आपल्याला. येस और नो? जे काही तुमचे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ना ते कोऑर्डिनेशन नंबर मॅक्झिमम 6 दाखवू शकतात. 6 पेक्षा जास्त कोऑर्डिनेशन नंबर दाखवू शकत नाहीत. 4, 5, 6
डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवू शकतात. लॅन्थेनॉइड्स 10 ते 12 कोऑर्डिनेशन नंबर दाखवू शकतात. ऍक्टिनॉइड्स 9 पर्यंत कोऑर्डिनेशन नंबर दाखवू शकतात. समजतंय? हे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे हे एवढे लोन पेअर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून नियरेस्ट कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इनर्ट गॅसचा अचीव्ह करतात. हे जेव्हा लोन पेअर एक्सेप्ट करतात त्यावेळी ते नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन काय करत असतात तर अचीव्ह करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द आयन्स और ग्रुप बाउंड बाय द सेकंडरी लिंकेजेस टू द मेटल हॅव कॅरेक्टरिस्टिक स्पेशल अरेंजमेंट. येस, जर तुमचं कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते? कसली जॉमेट्री असते? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. करस्पॉन्डिंग टू द डिफरंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपण हायब्रिडायझेशन केमिकल बॉन्डिंग मध्ये बघतो, त्यामध्ये आपण sp3 sp3d sp3d2 sp3d sp2 असं बघतो. जर जॉमेट्री sp3 असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. जर हायब्रिडायझेशन sp3d2 असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. आणि जर dsp2 असेल तर स्क्वेअर प्लॅनर असते. आपण हे तीनच बघणार आहेत. dsp2 असेल तर स्क्वेअर प्लॅनर असणार आहे, sp3 असेल तर टेट्राहेड्रल असणार आहे आणि sp3d2 असेल तर काय असणार आहे तर ऑक्टाहेड्रल. हे बघा, sp3d2 असू दे किंवा d2sp3 असू दे, ऑक्टाहेड्रल कसे असते. So in the modern formulation, such special arrangements are called as coordination polyhedra. The species within the square bracket are coordination entities or complexes, and the ions outside the square brackets are called as counter ions. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतले जे लिगॅन्ड्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन एंटाइटीज. कसल्या एंटाइटीज? आणि जे बाहेर स्क्वेअर ब्रॅकेटचे आहेत त्याला आपण काय म्हणतो तर काउंटर आयन्स. सो ही फर्दर पॉस्ट्युलेटेड दॅट ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल अँड स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्रिकल शेप्स. आता ऑक्टाहेड्रल साठी हायब्रिडायझेशन sp3d2 एक असते किंवा d2sp3, हे दोन्ही जर असेल तर त्याची जॉमेट्री काय असते? ऑक्टाहेड्रल. टेट्राहेड्रल जॉमेट्रीला काय असते तर sp3 हायब्रिडायझेशन. स्क्वेअर प्लॅनरला काय असते जॉमेट्री? dsp. हे डी ब्लॉक मध्ये एवढेच असतात. जर कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल ना तर हे दोघांमधलं काहीतरी हायब्रिडायझेशन आहे. कोऑर्डिनेशन नंबर 5 6 आहे, हे 6 पण, हे पण 6 आहे, हे पण 6 आहे. हा जो आहे ना हा टेट्राहेड्रल असतो, sp3 असतो. त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. हा pt, हा dsp2 असतो. ह्याचं पण रिझन आपण डिस्कस करायचंय का असतो, डिस्कसच करायचंय का असतो ते मला. ठीक आहे, फाईन. सो डिफरन्स बिटवीन, नाउ द मेन थिंग इज डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड कॉम्प्लेक्स आयन. हे बघा, आपण एक कार्नलाइट म्हणून एक सॉल्ट बघतो, KCl.MgCl2.6H2. ह्याला जर मी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर ही सॉल्ट कम्प्लिटली डिसोशिएट होते. कम्प्लिटली म्हणजे K प्लस Cl मायनस Mg2 प्लस काय देते तर 2Cl मायनस प्लस 6H2 आहे. वॉटर ऑफ हायड्रेशन आहे, हे काय डिसोशिएट होत नसते. अशी सॉल्ट जी कम्प्लिटली डिसोशिएट होते, हे बघा FeSO4 आहे ना ही वाली, FeSO4 डॉट NH4 ट्वाइस SO4 डॉट 6H2O. यामध्ये काय येणार आहे Fe2 प्लस प्लस SO4 2 मायनस प्लस 2 टाइम्स काय येणार आहे तर NH4 प्लस प्लस SO4 2 मायनस प्लस 6H2. अशी सॉल्ट जी वॉटर मध्ये जाऊन कम्प्लिटली डिसोशिएट होते त्याच्या आयन्स मध्ये, त्याला डबल सॉल्ट्स म्हणतात. आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस म्हणजे त्याचं स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतलं कधीही डिसोसिएशन होणार नाही. हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे त्याला कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो. कसा स्पियर म्हणतो? हा, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस म्हणजे असे कॉम्प्लेक्सेस ज्याचं कोऑर्डिनेशन स्पियर कधीही डिसोशिएट होणार, त्याच्या बाहेरचं डिसोशिएट होईल, त्याच्या आतलं काही डिसोशिएट होणार नाही. So both the double salts as well as complex are formed by combination of two or more stable compounds in stoichiometric ratio. However, they are differ in the fact that double salts such as carnallite, KCl, MgCl.6H2
आणि मोहर सॉल्ट FeSO4 पोटॅश आलं, हे जे काय आहेत हे कम्प्लिटली सिंपल आयन्स मध्ये डिसोशिएट होतात. दे कम्प्लिटली डिसोशिएट इनटू सिंपल आयन्स व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. हाउएव्हर कॉम्प्लेक्सेस, हा जो आहे K4FeCN6 जर आहे, हा K4FeCN6 डिसोशिएट कसा होणार आहे सांगा? हा K4Fe काय आहे तर CN काय आहे तर 6. सो K4FeCN6 डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर 4K प्लस FeCN6 4 काय असणार आहे मायनस. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतलं काहीही डिसोशिएट झालं का नाही? नाही झालं. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतलं काही डिसोशिएट झालं का? नाही. सो डू नॉट डिसोशिएट कॉम्प्लेक्स आयन सच एज FeCN6 4 मायनस डू नॉट डिसोशिएट्स इनटू Fe आणि CN, कारण तो सेकंडरी व्हॅलेन्सीने सॅटिस्फाय झालाय. समजतं मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. कोऑर्डिनेशन एंटायटी, मी काय म्हंटल, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जे आहे ते कोऑर्डिनेशन एंटायटी. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जे आहे ते काय आहे तर कोऑर्डिनेशन एंटायटी. सो a coordination entity constitute a central metal atom or a ion bonded to a fixed number of ions or molecule. तुमचा मेटल ऍटम न्यूट्रल पण असू शकतो किंवा पॉझिटिव्हली चार्ज असतो. आयुष्यात कधी निगेटिव्हली चार्ज नसतं मेटल ऍटम. फॉर एक्झाम्पल COCl3NH3 thrice is a coordination entity in which cobalt ion is surrounded by 3 ammonia molecules and 3 chloride molecules. Other examples are NiCO4. स्क्वेअर ब्रॅकेटच्या जे काय सगळे कोऑर्डिनेटेड एंटायटीज. PtCl2NH3 twice coordinated entity. FeCN6 4 minus coordinated entity. स्क्वेअर ब्रॅकेटला आतली कोऑर्डिनेटेड एंटायटी. सेंट्रल ऍटम आयन मेटल असते. कोण आहे? मेटल. सांगायला पाहिजे का? हा निकेल सेंट्रल ऍटम आहे. हा PT सेंट्रल ऍटम आहे. हा Fe ह्याच्यावरती चार्ज किती असतं? CN6 -6 प्लस 4 -6 असेल प्लस 6 -4 +2 +3. जे काय मेटल ऍटम आहे त्यावरचं चार्ज कसं फाइंड करायचं आहे आपण ते पण बघूया. सेंट्रल ऍटम म्हणजे मेटल आयन असतं. कोऑर्डिनेशन एंटायटी मधला सेंट्रल मेटल ऍटम. In coordination entity, the atom or ion to which a fixed number of ions or groups are bounded in a definite geometrical arrangement around the central is called as central atom or ion. For example, central atom ion in the coordination entity NiCl2H2O मध्ये निकेल आहे. COCl3 मध्ये कोण आहे? कोबाल्ट. FeCN6 मध्ये Fe. मग हे Ni हे चार्ज कसं फाइंड करायचं हे मी शिकवते तुम्हाला नंतर. पहिला आता समजून घ्या काय आहे ते. लिगॅन्ड कोण असते बाळांनो? आपण आताच बघितलं. कोण असतं लिगॅन्ड? जो लोन पेअर काय करतो? डोनेट. The ion or a molecule bound to the central atom ion in the coordination entity are called as what? Ligands. So this may be simple ions such as Cl minus, small molecules like water which contains lone pair of electron. NH3 किंवा larger molecules like ethylene diamine bidentate ligand आहे. हा वाला जो आहे हा ट्रायडेंटेड लिगॅन्ड आहे बाळांनो. ट्रायडेंटेड नाही सॉरी टेट्राडेंटेड आहे. अमोनिया 3 टाइम आणि 1 वेळा नायट्रोजन आहे. टेट्राडेंटेड आहे. और इवन मॅक्रोमॉलिक्यूल सच एज प्रोटॉन. हे बघा. हा EDTA. सॉरी आपला EDTA स्ट्रक्चर चुकलाय बघा. सॉरी EDTA इथिलीन डायमाइन. मी CH2 ला बॉन्ड दाखवलाय. CH2 ला बॉन्ड नाहीये. हे बघा. CH2 इथिलीन डायमाइनच. आपण काय करतो? हा नायट्रोजन आहे. इथं काय लिहितो? CH2. परत इथं काय आहे? CH2. इथं काय आहे? नायट्रोजन. इथं एक लोन पेअर, इथं एक लोन पेअर होता ना. आणि इथं H2 होतं. त्या H2 ऐवजी ऍसिटेट. CH2COO काय येणार आहे? मायनस. परत CH2COO काय येणार आहे? मायनस. परत CH2COO काय येणार आहे? मायनस. परत CH2COO काय येणार आहे तर मायनस. किती लिगॅन्ड्स लोन पेअर किती लोन पेअर हा शेअर करू शकतो? EDTA इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट 1 2 3 4 5 6 हेक्साडेंटेड लिगॅन्ड आहे. कसला लिगॅन्ड आहे? सो इथं बघा
So when the ligand can bind, when a ligand is bound to a metal ion through a single donor atom, म्हणजे एकच लोन पेअर डोनेट करू शकतो, त्याला आपण युनिडेंटेड लिगँड म्हणतो. Cl-H2 अमोनिया. When the ligand can bind through two donor atoms, single molecule, इथिलीन डायमाइन किंवा ऑक्झॅलेट आयन, बायडेंटेड लिगँड किंवा डायडेंटेड लिगँड. When several donor atoms are present in single, it is called as tetradentate. हा अमोनियाचे 3 आणि हा 1 असा 4 टेट्राडेंटेड लिगँड होतो. तो जो आहे इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट, तो हेक्साडेंटेड लिगँड आहे. इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट EDTA4- is important hexadentate ligand. It can bind through 2 nitrogen atom and 4 oxygen atom. जेव्हा कधी मी तुम्हाला एम्बिडेंटेड लिगँड सांगितलंच नाही, सॉरी, दोन्हीच एक्सप्लेन केले ना, एम्बिडेंटेड नाही एक्सप्लेन केलं. जेव्हा एखादा लिगँड पॉलिडेंटेड असते, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोन पेअर सिंगल मॉलिक्युल, त्याला कायलेटिंग लिगँड्स म्हणतो. आणि तो कंपाऊंड आहे तो कायलेट कंपाऊंड म्हणतो. चिलेशन बिलेशन नाही, कायलेट आणि कायलेट कंपाऊंड्स. जर पॉलिडेंटेड लिगँड आहे त्यामध्ये, कसला लिगँड आहे? हा, तर इट इज अ कायलेटिंग कंपाऊंड आणि कायलेटिंग लिगँड आहे. सो बघा, when a di or a polydentate ligand uses its 2 or more donor atoms simultaneously to bind a single metal ion, it's said to be a kailate ligand. कसला लिगँड आहे तो? कायलेट. The number of such liganding groups is called as its denticity. काय म्हणतो आपण त्याची? डेंटिसिटी. Such complexes called as kailate complexes. आणि हे जे पॉलिडेंटेड लिगँड असतात, हे जेव्हा लोन पेअर डोनेट करतात आणि जो कंपाऊंड फॉर्म करतात, तो मोर स्टेबल असतो. तो काय असतो? मोर स्टेबल असतो. हा, इज मोर स्टेबल दॅन सिमिलर कॉम्प्लेक्स कंटेनिंग युनिडेंटेड लिगँड विच हॅज 2 डिफरंट डोनर ॲटम. हे बघा, इथं बघा जरा एक मिनिट, ह्याच्याकडे बघा. मी तुम्हाला एम्बिडेंटेड लिगँड सांगायचं विसरलेले होते. एम्बिडेंटेड लिगँड म्हणजे काय? माझ्याकडे 2 डोनर ॲटम आहेत, म्हणजे माझा नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो आणि ऑक्सिजन पण लोन पेअर देऊ शकतो. देताना कोणतरी एकच देते, खरं नायट्रोजनच देतोय. ह्या केसमध्ये बघा, माझा नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकत होता, ऑक्सिजन पण लोन पेअर देऊ शकत होता, पण देताना कोण देतो? ना, ऑक्सिजन. NO2 मधला. NO2 मधला एकानं ऑक्सिजन दिला तेव्हा त्याचं नाव नायट्रिटो O. आणि जेव्हा ह्या दोघांमधला नायट्रोजनच दिलं तर नायट्रिटो N. आलं लक्षात? 2 डोनर ॲटम्स आहेत माझ्याकडे, पण देताना कोणतरी, त्याला एम्बिडेंटेड लिगँड्स म्हणतो. कसले लिगँड्स म्हणतो? येस. आता हे बघा, SCN मध्ये माझा सल्फर पण लोन पेअर देऊ शकतो आणि नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो, पण देतोय सल्फर, थायोसायनेटो S, आणि ह्यामध्ये नायट्रोजन देतोय. आलं लक्षात? एम्बिडेंटेड लिगँड म्हणजे 2 डोनर ॲटम आहेत, सिंगल मॉलिक्युल मध्ये 2 डोनर ॲटम आहेत, पण देताना कोणतरी, सिंगल मॉलिक्युल मध्ये 2 डोनर ॲटम आहेत, पण देताना कोणतरी. समजतंय? येस और नो? तर कोऑर्डिनेशन नंबर हे मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करते. पहिला जेवढं मी शिकवलंय ना, तेवढं सगळं रीड करा आणि त्याच्या नोट्स काढा, आणि मग नंतर सांगते कोऑर्डिनेशन नंबर कसं फाइंड करायचं, ऑक्सिडेशन स्टेट कसं फाइंड करायचं वगैरे सगळं. ठीक आहे? चला लिहा.